नमस्कार शेतकरी मित्रांनो. धाराशिव, लातूर, बीड, नांदेड, जालना, सांगली, सोलापूर या जिल्ह्यामध्ये सध्या पावसाची कुठलीच शक्यता नव्हती आणि अशा सर्व जिल्ह्यामध्ये आता एक मोठ्या वातावरणात बदल दिसायला सुरुवात झाली आहे. सोमवारपासून ECMWच्या मॉडेलनुसार वातावरणात खूप मोठा बदल दिसायला सुरुवात होणार आहे. त्यामुळं सर्वांचीच प्रतीक्षा पावसाची संपणार आहे. 20 तारखेचा अंदाज घेतला आपण. 19 तारखेला पूर्ण कोरडं हवामान दिसते लातूर, बीड, धाराशिव इथे ठिकाणी. त्याच्यानंतर 20 तारखेची परिस्थिती बघा कशी बदलत आहे. 20 तारखेला संध्याकाळी 7 वाजताचं वातावरण पाहू शकता. वातावरणात थोडासा बदल झालेला आहे. परत 21 तारखेला अरबी समुद्राकडून पूर्ण जी ढगांची दाटी आहे, ही दाटी पूर्ण दाटी अक्षरशः महाराष्ट्राकडे सरकत आहे. तुम्ही पाहू शकता. दुपारी 3चं वातावरण आहे हे. परत 6चे वातावरण आहे. सोमवार 22 तारखेला परत त्याच्यात सुधारणा दिसत आहे. तुम्ही पाहू शकता. संपूर्ण वातावरण जे पावसाचा अरबी समुद्राकडून जे पाण्याचे ढग येत आहेत ते सोमवारी 11 वाजता ECMWच्या मॉडेलनुसार अख्ख्या महाराष्ट्रात पसरायला दिसत आहेत. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी सोमवारी 4 ते 5च्या दरम्यान अक्षरशः सोलापूर, सांगली, पुणे, नाशिक, जालना, नांदेड, जळगाव, अमरावती, नागपूर, चंद्रपूर या ठिकाणी चांगल्या पावसाची शक्यता आहे 22 तारखेला. त्याच्यानंतर 23 तारखेचा अंदाज आपण सकाळीचा जर घेतला, परत ढगांची दाटी वाढू लागलेली आहे. सोलापूर, नांदेड, जालना, बीड, नागपूर, त्याचबरोबर जालना, नांदेड या ठिकाणी ढगांची भयानक गर्दी दिसू लागलेली आहे. त्याच्यानंतर 23 तारखेला दुपारचं वातावरण पाहू शकता तुम्ही. भयानक वातावरण. अरबी समुद्राकडून जी ढगांच्या दाटी आहे ती संपूर्ण मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, नाशिक, पुणे, सांगली, सोलापूर, नांदेड, धाराशिव, बीड, अमरावती, त्याच्यानंतर उदगीर, लातूर, परभणी, बार्शी भयानक असं मोठं आच्छादन घातल्यासारखं पाण्याचे ढग येऊ लागलेले आहेत. तुम्ही पाहू शकता. मंगळवारी सकाळचं वातावरण आहे 23 तारखेचं ECMWच्या मॉडेलनुसार. त्याच्यानंतर दुपारी 12 नंतरच्या वातावरणात आहे ती परिस्थिती आहे. अरबी समुद्राकडून प्रचंड मोठी ढगांची दाटी अख्ख्या महाराष्ट्रावर येत आहे. त्याच्यानंतर 23 तारखेला संध्याकाळी परत वातावरण विरळलेलं आहे. 24 तारखेची परिस्थिती पाहू शकता. पहाटे 4ची परत एकदा अख्ख्या महाराष्ट्रावर, मराठवाडा, विदर्भ या ठिकाणी भयंकर विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता दिसू लागलेली आहे. नांदेड, परभणी, यवतमाळ, हिंगणघाट, चंद्रपूर, अमरावती, अकोला, मेहकर, त्याचबरोबर इकडे विदर्भाकडे चंद्रपूर या ठिकाणी आभाळाची दाटी आहे. त्यामुळं 21, 22, 23, 24ची सकाळी 10 वाजताची परिस्थिती तुम्ही पाहू शकता. चंद्रपूर, नांदेड, अमरावती, नागपूर, जालना, सोलापूर या ठिकाणी प्रचंड मोठा पावसाची शक्यता ECMWचं मॉडेल दाखवत आहे. त्याच्यानंतर दुपारची परिस्थिती 1ची आहे तशीच आहे. त्यामुळं सकाळच्या परिस्थितीत आणि दुपारच्या परिस्थितीमध्ये प्रचंड मोठा बदल दिसतो आहे. त्यामुळं 24 तारखेपर्यंत आपण अंदाज घेतला, मराठवाडा असो, पश्चिम महाराष्ट्र असो, विदर्भ असो या ठिकाणी प्रचंड मोठ्या पावसाची शक्यता पुढील सोमवारपासून वातावरणात मोठा बदलही दिसायला सुरुवात होणार आहे. त्यामुळं 24 तारीख, त्याच्यानंतर 23 तारीख पाहू शकता तुम्ही. आभाळाची गर्दी, दाटी, ढगांची संख्या. त्याच्यानंतर 22 तारखेला दुपार म्हणजे 22, 23, 24 हे 3 दिवस नांदेड असो, जालना असो, सोलापूर असो, नागपूर असो, अमरावती, पुणे, सांगली, कोल्हापूर, बीड सर्व भागामध्ये चांगल्या पावसाचे संकेत ECMWच्या मॉडेलनुसार
दाखवत आहे. त्यामुळं सर्वांची पावसाची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे असं मॉडेल सध्या दाखवत आहे. पावसाला सुरुवात जिथे जिथे होईल तिथे निश्चित कमेंट करा. धन्यवाद.